Today we start our lecture number 73. Our topic name is water use efficiency. The water utilization by the crop is generally described in terms of water use efficiency. आपल्याला वॉटर यूज इफिशियन्सी म्हणजे काय, जे काही पाण्याचं पिकांद्वारे जे काही आपण शोषण होतं किंवा जे काही पिकांच्या उत्पादनाकरता आपण जे काही पाण्याचा उपयोग करून घेतो त्याला आपण काय म्हणतो की वॉटर यूज इफिशियन्सी. त्या पाण्याचं झालेली जे काही यूज आहे अशा प्रकारे. नेक्स्ट पॉईंट आहे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग वॉटर यूज इफिशियन्सी. कोणकोणते घटक त्यावरती परिणामकारक आहेत. फर्स्ट आहे क्लायमेट कंडिशन. आता यामध्ये लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीजेस द इव्हॅपोट्रान्सपिरेशन विदाउट अ करस्पॉन्डिंग इन्क्रीज इन क्रॉप यील्ड. आता याच्यामध्ये ज्यावेळेस कमी जी काही ह्युमिडिटी आहे त्यावेळेस काय होतं की जे काही व्हॅपोट्रान्सपिरेशनचा रेट आहे तो वाढतो, परंतु त्याच्यामध्ये जे काही इन्क्रीज ऑफ क्रॉप यील्ड हे पण त्या ठिकाणी वाढलेलं राहतं. सनलाईट अँड टेम्परेचर दॅट आर नॉर्मली इफेक्ट बोथ इव्हॅपोट्रान्सपिरेशन ऑफ द क्रॉप. आपल्याला माहिती आहे की जे काही सनलाईट आहे, जो काही सूर्यप्रकाश आहे किंवा जे काही टेम्परेचर आहे हे दोन्हीसुद्धा इव्हॅपोट्रान्सपिरेशनला त्या ठिकाणी नॉर्मली थोडंसं आपण इफेक्ट करतं. सेकंड आहे क्रॉप स्पेसिस. वन ऑफ द प्रायमरी वे टू इन्क्रीजिंग क्रॉप यील्ड अँड वॉटर यूज इफिशियन्सी इज टू सिलेक्ट प्लांट स्पेसिस ॲडॅप्टेड टू द टोटल अमाऊंट अँड प्लांट स्पेसिस व्हॅरी ग्रेटली इन वॉटर रिक्वायरमेंट. आता यामध्ये क्रॉप स्पेसिसमध्ये आपल्याला असं सांगता येईल की जे काही वन ऑफ द प्रायमरी वे टू इन्क्रीजिंग क्रॉप यील्ड, आपण जे काही पिकांचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे घेतो, चांगल्या प्रकारे येतं आणि त्याच्यामध्ये जो काही रोल आहे वॉटर यूज इफिशियन्सीचा, मग यामध्ये आपण जे काही क्रॉप स्पेसिस निवडलेली आहे याच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे की आपण कशा प्रकारे जे काही क्रॉप स्पेसिस निवडलेली आहे आणि ते कशा प्रकारे वॉटर जे काही यूज इफिशियन्सी आहे किंवा जे काही पाण्याचा कार्यक्षम वापर आपण त्यामध्ये कशा प्रकारे करतो यावर देखील क्रॉप स्पेसिस अवलंबून आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू इम्प्रूव्ह वॉटर यूज इफिशियन्सी. आपण ज्या काही पाण्याचा जो काही कार्यक्षम वापर आहे तो करण्याकरता त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी ज्या काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत ते आपण पाहूयात. फर्स्ट आहे टाईम डेप्थ अँड सोईंग पॅटर्न. आता यामध्ये टाईम डेप्थ आणि सोईंग पॅटर्न. टाईमली सोईंग इन्श्युअर प्रॉपर अँड अदर फिजिकल कंडिशन फेवरिंग ऑप्टिमम क्रॉप ग्रोथ. आपण जे काही टाईमली सोईंग करतो त्यामुळे काय होतं, जी काही पिकांची वाढ आहे त्या पिकांच्या वाढीला योग्य अशा प्रकारचं तापमान त्याला मिळून त्याची योग्य प्रकारे वाढ होते. Delayed sowing exposes the crops to competition with weeds and flourish the rains and heavy infestation of pests and diseases. आपण म्हणजे काही उशिरा क्रॉप जे काही सोईंग करतो त्याच्यामुळे काय होतं की शक्यतो जे काही तणांचा प्रादुर्भाव असेल त्याला त्या आपल्या पिकांशी कॉम्पिटिशन करतात. त्याच्यानंतर त्यामुळे काय होतं की जे काही इतर प्रकारची किडी आहेत किंवा रोग आहे यांचा देखील प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. त्यानंतर सेकंड आहे रिडक्शन ऑफ इव्हॅपोट्रान्सपिरेशन. इव्हॅपोट्रान्सपिरेशनचा रेट हा कमी त्या ठिकाणी झाला पाहिजे. यासाठी आपल्याला 2 पॉईंट सांगितलेले आहेत की आपण कशा प्रकारे रिडक्शन ऑफ इव्हॅपोट्रान्सपिरेशन करू शकतो. याच्यामध्ये फर्स्ट आहे यूज ऑफ अँटी ट्रान्सपरंट्स. एनी सबस्टन्स दॅट अन ॲप्लिकेशन टू द सरफेस ऑफ प्लांट रिड्युसेस टर्म ॲज अँटी ट्रान्सपरंट. आपण जे काही पिकांच्यावरती जे काही एखादा सबस्टन्स त्याचा आपण काय करतो की जे काही अँटी ट्रान्सपरंट म्हणून आपण त्याचा यूज करतो. उदाहरणार्थ जे काही फिनाईल मर्क्युरिक ॲसिड आहे किंवा जे काही केओलिन आहे हे काय करतं की ट्रान्सपिरेशन रिड्यूस करतं. आपण झाडांच्यावरती बघा केओलिनचं त्या ठिकाणी लेप देतो आणि मग त्याचा जो काही हेतू आहे त्याच्यामधून काय होतं की जे काही ट्रान्सपिरेशन आहे, जे काही पाणी वनस्पतीच्या पानांच्या मधून किंवा वनस्पतीमधून जे काही पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम अशा प्रकारे हे अँटी ट्रान्सपरंट करतात. त्यानंतर सेकंड आहे यूज ऑफ ग्रोथ रिटार्डंट्स. जे काही ग्रोथ रिटार्डंट्स आहेत त्याच्यामध्ये मग आपल्याला सांगता येईल जे काही सायकोसिल आहेत आणि फॉस्फॉन आहेत वेन अप्लाइड टू प्लांट रिड्युसेस हाईट अँड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. आपण त्याला जे काही वाढीचं ग्रोथ रिटार्डंट्स म्हणजे आपण जे काही वाढ प्रतिबंध करतं अशा प्रकारे केमिकल्सचा आपण त्याच्यामध्ये उपयोग केला पाहिजे. मग यामध्ये सायकोसिल आणि फॉस्फॉन हे 2 प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत ते काय करतात की हाईट आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथला त्या ठिकाणी बंधन घालतात. त्यानंतर पुढचं आहे सॉईल मॉइश्चर सप्लाय.
यामध्ये लिमिटेड अमाऊंट ऑफ वॉटर कॅन बी बेस्ट ॲप्रोप्रिएट वे टू ऑप्टेन मॅक्झिमम प्रॉपर वॉटर यूज इफिशियन्सी बाय इरिगेटिंग द क्रॉप्स ॲट देअर क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही अमाऊंट ऑफ वॉटर, लिमिटेड अमाऊंट ऑफ वॉटर जे काही आहे ते पिकांच्या वाढीकरता अतिशय चांगल्या प्रकारे राहतं आणि त्यामुळे जे काही आपण पिकांची वाढ आहे ते चांगल्या प्रकारे होते. ज्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की जे काही क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत की ज्यामध्ये आपल्याला पिकांच्या वाढीची जी काही संवेदनशील अवस्था आहे त्या संवेदनशील अवस्थेला पिकांना पाणी मिळणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी त्याची वाढ ही योग्य प्रकारे होते. नाही झाली तर त्या स्टेजला जर पाणी जर नाही मिळालं तर त्या ठिकाणी पिकांची वाढ ही खुंटते. आणि मग अशा प्रकारे जी काही वॉटर यूज इफिशियन्सी आहे आपण त्याद्वारे योग्य प्रकारे नियोजन करून आपण आहे त्या क्रिटिकल ग्रोथला त्या ठिकाणी पिकांना पाणी अवेलेबल कसं होईल ते आपण पाहिलं पाहिजे. नेक्स्ट मेथड आहे मेथड ऑफ इरिगेशन. आता यामध्ये जनरली हायर जे काही वॉटर यूज इफिशियन्सी आहे ती जी काही स्प्रिंकलर मेथड आहे आणि ड्रिप इरिगेशन मेथड आहे यामधून आपल्याला जे काही पाण्याचा कार्यक्षम वापर आहे हा चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो दॅन द सरफेस इरिगेशन सिस्टीम. आपण पाहिलेलं आहे की ज्या काही सरफेस इरिगेशन सिस्टीम आहे यांच्यापेक्षा स्प्रिंकलर आणि ड्रिपने आपण पाण्याचा वापर अतिशय कार्यक्षमपणे करू शकतो. त्याच्यानंतर फिफ्थ आहे फर्टिलायझर ॲप्लिकेशन. याच्यामध्ये वॉटर यूज इफिशियन्सी ऑफ क्रॉप इनव्हेरिबली इन्क्रीज विथ द ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर. याच्यामध्ये फर्टिलायझर देखील त्याच्या प्रकारे चांगल्या प्रकारे इन्क्रीज आपण ज्यावेळेस पाण्याच्या थ्रू जे काही फर्टिलायझर ॲप्लिकेशन देतो त्याच्यामुळे काय होतं की जे काही इन्क्रीज इन क्रॉप इल्ड आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मदत होते. त्यानंतर नेक्स्ट आहे वीड्स अँड देअर कंट्रोल्स. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वीड्स काय करतात. वीड्स कम्पेअर्ड विथ द क्रॉप प्लांट्स फॉर मॉइश्चर अँड फ्रूट न्यूट्रियंट्स अँड लाईट. जे काही वीड्स आहेत ते पिकांच्या सोबत जे काही त्यांचे ओलावा आहे किंवा जो काही फूड न्यूट्रियंट्स असतील, अन्नद्रव्य असतील किंवा जो काही सूर्यप्रकाश आहे या सगळ्यांकरता त्यांच्याशी स्पर्धा करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीजेस. आणि मग अशा प्रकारे इन ऑर्डर टू हार्वेस्ट गुड यील्ड अँड टू इन्क्रीज वॉटर यूज इफिशियन्सी बाय क्रॉप, adequate moisture maintenance of good drainage and judicious use of chemical pesticides for the control of pests and diseases along with their management practices are essential. म्हणजे आपण याच्याकरता काय केलं पाहिजे की जे काही मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पेस्टिसाईडने त्या ठिकाणी कंट्रोलिंग केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी गुड ड्रेनेज कॅपॅसिटी असली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी काय होईल की आपलं जे काही यील्ड आहे आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल आणि आपण या सर्वांच्यामधून जे काही वॉटर यूज आहे किंवा जो काही पाण्याचा कार्यक्षम वापर करून आपण या सर्वांच्यावरती नियंत्रण करून आपल्या पिकांचं उत्पादन हे चांगल्या प्रकारे वाढवलं पाहिजे. तर यामध्ये हा टॉपिक संपलेला आहे.